हरिओम. आत्मषटकमच्या 17व्या भागात सगळ्यांचं सस्नेह स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करू. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. गेल्या भागात आपण जो 5वा श्लोक सविस्तर समजून घेतला तो आधी एकदा म्हणू आणि थोडक्यात त्याचा आढावा घेऊन मग पुढे जाऊ. न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. या श्लोकातला मुख्य मुद्दा हा आहे की मी म्हणजे आत्मा हा शरीर नाही. जन्म आणि मरण हे शरीराला असतं, आत्म्याला नाही. त्यामुळे आत्म्याला मृत्यूचं भय, याच्यासाठी इथे मृत्यूशंका हा शब्द वापरला आहे, ते असण्याचं काही कारणच नाही. कारण तो तर अज अजर आणि अमर आहे. म्हणजे त्याला जन्म नाही, त्याला वार्धक्य नाही आणि त्याला मृत्यूही नाही. त्याचप्रमाणे आत्म्याला कुठलीही नाती-गोती ही सुद्धा नाहीत असंही या श्लोकात म्हटलं आहे. कारण सर्वच्या सर्व नाती ही शरीराशी संबंधित असतात. आणि शरीर म्हणजे तर आत्मा नाही आहे. कारण शरीर हे साधन आहे, जड आहे, ते विकारी आहे, ते विनाशी आहे. हे सगळे तर्क आपण आधीच्या आपल्या स्तोत्राच्या विवेचनामध्ये पाहिलेत. जडत्वात, करणत्वात वगैरे वगैरे. शिवाय सगळी नाती ही सापेक्ष असतात, वेगवेगळ्या परिस्थितींवर अवलंबून असतात. परिस्थितीनुरूप त्यांच्यात बदलही होतात. पण आत्म्याच्या बाबतीत तर कुठलीच सापेक्षता लागूच होऊ शकत नाही. आणखीन एक कारण आहे की नातं असण्यासाठी किमान 2 जणं लागतात. आत्मा तर एकमेवाद्वितीय आहे. सगळीकडे सर्व रूपांनी तोच भरून राहिलेला असताना त्याचं कोणाशी काय नातं असणार. म्हणून तर आपण म्हणतो की नाही, त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. तूच माता आहेस, तूच पिता आहेस, तूच बंधू म्हणजे भाऊ आहेस किंवा बांधव नातेवाईक आहेस, आणि मित्रही तूच आहेस. तूच विद्या आहेस आणि धनही तूच आहेस. हे देवा, सगळं काही तूच आहेस. आता याप्रमाणे सर्व वस्तूत आणि व्यक्तींमध्ये जो ओतप्रोत भरून राहिलेला आहे त्या आत्म्यात जातीभेद तरी कुठून असणार. अशा प्रकारे या श्लोकामध्ये मला काय काय नाही हे सविस्तरपणे सांगितल्यानंतर आता शेवटच्या 6व्या श्लोकात आत्म्याचं खरं स्वरूप काय आहे ते आचार्य आता सांगणार आहेत. आधी 6वा श्लोक म्हणूया. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. तर याचा अन्वय आणि अर्थ बघूयात. अहम निर्विकल्पः म्हणजे माझ्यात कुठलेही द्वंद्व नाही. अहम निराकार रूपः म्हणजे मला कुठलाही आकार नाही. अहम विभुः मी व्यापक आहे. सर्वत्र सर्वेंद्रियाणि व्याप्य तिष्ठामि
मी सर्व इंद्रिय आणि संपूर्ण चराचर जगताला व्यापून राहतो. मी सदा समत्व. माझ्या ठाई नेहमी समत्व आहे. न मुक्तीही न बंधः. मे न मुक्तीही मे न बंधः. म्हणजे मला मुक्ती नाही आणि मला बंधही नाही. आता परत एकदा फक्त पूर्ण अर्थ बघूयात. माझ्यात कुठलाही द्वंद्व नाही, मला कुठलाही आकार नाही, मी सर्व व्यापक आहे, मी सर्व इंद्रिय आणि संपूर्ण चराचर जगताला व्यापून राहतो. माझ्या ठाई नेहमी समत्व आहे, मला मुक्ती नाही आणि मला बंधही नाही. मी शुद्ध ज्ञान आणि आनंद स्वरूप आहे, मी पवित्र आहे, मी मंगल आहे. आता आपण एकेका शब्दाचा सविस्तर अर्थ बघू. सुरुवातीचा पहिला शब्द जो आहे पहिल्या ओळीतला तो म्हणजे अहम. आता यापूर्वी उपदेशसारामध्ये आपण 3 प्रकारचे अहमचे अर्थ पाहिलेले आहेत. व्यष्टी अहम म्हणजेच जीव, समष्टी अहम म्हणजे ईश्वर आणि शुद्ध अहम म्हणजे केवल स्वरूपातील म्हणजे संपूर्णपणे उपाधिरहित असं शुद्ध चैतन्य. आणि व्यष्टी अहमच्या उपाधी काय आहेत? प्रत्येक व्यक्तीचं शरीर मन बुद्धी. आणि समष्टी अहमची उपाधी काय आहे? संपूर्ण ब्रह्मांडाचं शरीर म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड आणि ब्रह्मांडातल्या सर्व जीवांचं मन बुद्धी. इथे मात्र शुद्ध अहम हा संपूर्णपणे उपाधिरहित आहे. आता उपदेशसारातील ज्ञानयोग पाहताना आपण अहमवृत्तीचा पण सखोल विचार केला होता. सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये मी अमुक आहे अशी एक वृत्ती रात्रंदिवस स्फुरत असते आणि तेच माझं स्वरूप आहे असं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतायत. 10व्या अध्यायातल्या 20व्या श्लोकात ते कसं सांगतात ते पाहू. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यंच भूतानामंत एव च. अन्वयार्थ बघूयात. हे गुडाकेश म्हणजे हे गुडाकेशा म्हणजे अर्जुना, अहम सर्वभूताशय स्थितः आत्मा अस्मी. म्हणजे मी सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामीचं स्थित आत्मतत्व आहे. अहम भूतानाम आदिः च मध्यंच अंतः एव च. मी सगळ्या प्राणीमात्रांचा आरंभ, मध्य आणि शेवटही आहे. एकदा पूर्ण अर्थ बघू. हे अर्जुना, मी सगळ्या भूतमात्रांच्या अंतर्यामी स्थित असलेलं आत्मतत्व आहे आणि सर्व भूतमात्रांचा आरंभ, मध्य आणि शेवटसुद्धा मीच आहे. आता ह्याचा अर्थ असा घ्यायचा की अंतःकरणात उठणाऱ्या प्रत्येक उर्मीच्या मागे प्रत्यक्ष आत्मतत्वच आहे. प्रत्येक वृत्ती ही चैतन्य तत्वापासूनच निर्माण होते, म्हणून मी सर्व भूतमात्रांचा आरंभ आहे असं म्हटलं आहे. चैतन्य तत्वामुळेच टिकते म्हणून मी मध्य आहे आणि जेव्हा ही वृत्ती नाहीशी होते तेव्हा चैतन्य तत्वातच विलीन होते म्हणून मी शेवटसुद्धा आहे. तर असा हा चिद्घन आत्मा जो इथे अहम या शब्दाने निर्दिष्ट केलेला आहे तो कसा आहे याचं वर्णन आता पुढे केलेलं आहे. पहिलं विशेषण वापरलेलं आहे निर्विकल्पः. अहम निर्विकल्पः. मी निर्विकल्प आहे म्हणजे विकल्प नसलेला आहे. तर विकल्प या शब्दाचे बरेच अर्थ होतात. पहिला अर्थ आहे विकल्पचा पर्याय किंवा ऑप्शन. मला म्हणजेच आत्मस्वरूपाला पर्याय नाही. कारण का? आत्मस्वरूपासारखी दुसरी वस्तू उपलब्धच नाही. कारण मी म्हणजेच आत्मा हा कसा आहे? एकमेव अद्वितीय. विकल्पाचा दुसरा अर्थ आहे विचार. पण आत्मा म्हणजे तर विचार नाही, कारण विचार बदलतात, ते उत्पन्न होतात, ते विरतात आणि आत्मा तर कसा आहे? अविकारी, अपरिवर्तनशील आणि अविनाशी. तो बदलणाऱ्या विचारांना किंवा वृत्तींना प्रकाशित करणारा आहे. तो स्वतः विचार नाही. आत्म्यामध्ये विचार नाही. विचार आत्म्यामुळे आहेत. फरक आहे दोन्हीत. आता
पुढचा जो अर्थ आहे तो म्हणजे विपरीत कल्पना. विकल्पचा पुढचा अर्थ विपरीत म्हणजे विरुद्ध. कशाच्या विरुद्ध? संकल्पाच्या विरुद्ध. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठलाही संकल्पच नसतो, मग विकल्प कुठून येणार? संकल्प का नसतो? कारण संकल्प हा इच्छेमुळे निर्माण होतो किंवा इच्छेतून निर्माण होतो आणि इच्छा मनात निर्माण होतात आणि मन म्हणजे तर मी किंवा आत्मा नाहीच आहे. आणि संकल्प विकल्प करणे हा मनाचा धर्म आहे, तो आत्म्याचा नाही. आणि म्हणूनच आत्म्यामध्ये कुठलंच द्वंद्व नाही. सुख दुःख, मान अपमान, शीत उष्ण असे अनेक द्वंद्व आपल्याला माहिती आहेत, पण ती सगळी शरीर, मन आणि बुद्धी या स्तरावरची आहेत आणि आत्मा हा या सगळ्यांपासून भिन्न आहे. आता विकल्पाचा चौथा अर्थ आहे वि. हा उपसर्ग विविधता दाखवतो आणि कल्प म्हणजे कल्पना, कल्पना करणे. आता विविध कल्पना ह्या आत्म्यावर केल्या जातात. म्हणजे काय? कधी आपण शरीराला आत्मा समजतो तेव्हा शरीराची कल्पना आत्म्यावर होते. कधी मनाला आत्मा समजतो तेव्हा मनाची कल्पना आत्म्यावर केली जाते. कधी बुद्धीची कल्पना आत्म्यावर केली जाते आणि त्याच्यामुळेच शरीर, मन आणि बुद्धी यांच्याशी तादात्म्य होतं. पण हे सगळं करणारा कोण असतं? ह्या कल्पना करणारा कोण असतो? जीव. आत्मा कुठलीच कल्पना करत नाही, त्यामुळे आत्म्यात कुठलीच कल्पना नाही. पण आत्मा हा निष्क्रिय आहे, तटस्थ आहे, निर्विकार आहे. कल्पना म्हणजे सुद्धा एक प्रकारचे विकारच आहेत ना. आणि म्हणून म्हटलेलं आहे अहम निर्विकल्पः. आता पुढचं विशेषण अहम निराकार रूपः. म्हणजे मला कुठलाही आकार नाही असं माझं रूप आहे. म्हणजे मला रूप नाही, थोडक्यात रूप इक्वल टू आकार. आता ज्या गोष्टींना आकार असतो त्या सर्व त्या आकारामुळे मर्यादित होतात, सीमित होतात. पण आत्म्याला आकारच नाही, कारण त्याला अवयवच नाहीत. जे जे सावयव असते, ज्याला ज्याला अवयव असतात त्याला त्याला आकार असतो. आणि अवयव असणं म्हणजे काय? तर स्वगत भेद असणं. आपण भेदांचे बरेच प्रकार बघितले, पण आत्म्यामध्ये त्यातला कुठलाही प्रकार नाही. ना स्वगत भेद आहे, ना सजातीय भेद आहे, ना विजातीय भेद आहे. असा कुठल्याच प्रकारचा भेद आत्म्यामध्ये नाही. कारण आत्मा हा अखंड, एकजिनसी आणि अमर्याद आहे. आणि हे सगळं असल्यामुळे आत्मा कसा आहे? व्यापक आहे. आणि म्हणूनच पुढच्या ओळीत, जे दुसऱ्या ओळीत त्याला विभू असं विशेषण वापरलं आहे. विभू म्हणजे व्यापक. विभूची अजून एक व्युत्पत्ती सांगतात. विविधा यः भवति सः विभू. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जो होतो तो विभू. होतो म्हणजे काय? प्रकट होतो किंवा व्यक्त होतो. एकमेवा द्वितीय आत्मा हा विश्वातल्या विविध वस्तूंच्या रूपाने किंवा जीवांच्या रूपाने व्यक्त होतो किंवा भासतो. यालाच विवर्तवाद असं म्हणतात, जो आपण मागे पाहिलेला आहे. विवर्तवादामध्ये मुख्य कल्पना ही आहे की आत्म्यापासून जेव्हा जग निर्माण होतं किंवा निर्विकार आत्म्यावर जेव्हा जग भासतं, दिसतं, तेव्हा आत्म्यामध्ये काहीही विकार उत्पन्न होत नाही. कुठलाही बदल न घडता जग निर्माण होतं, निर्माण झाल्यासारखं वाटतं. एकाच आत्म्याच्या अधिष्ठानावर जगाचा विवर्त भासतो आणि म्हणूनच आत्मा हा सर्व चराचर सृष्टीला व्यापतो असं म्हटलेलं आहे. तो सर्व ठिकाणी, सर्व वस्तूंना आणि सर्वदा म्हणजे कायम, नित्य व्यापून राहतो. आणि त्यामुळे त्याला देश, काल आणि वस्तूच्या कुठल्याच मर्यादा नसतात. तो सगळ्या इंद्रियांनाही व्यापतो. आता ह्याचा अर्थ कसा घ्यायचा? की सगळ्या इंद्रियांचं अस्तित्व आणि त्या त्या इंद्रियांची जी ती कार्य ही आत्म्यामुळेच शक्य होतात. आत्म्याच्या प्रकाशातच जी ती इंद्रिय आपापली कार्य करू शकतात. आणि म्हणून दुसऱ्या ओळीत म्हटलेलं आहे विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी. हीच संकल्पना ईशावास्योपनिषदाच्या पहिल्या मंत्राच्या पहिल्या ओळीत मांडलेली दिसते. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. म्हणजे हे जे सतत बदलणारे जग आहे
ते सगळं जग हे या ईशतत्वाचं किंवा आत्मतत्वाचं निवासस्थान आहे किंवा ईशतत्व या संपूर्ण जगाला आतून एखाद्या अस्तराप्रमाणे व्यापून राहतं. इथं अहम निर्विकल्पो निराकाररूपः विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी ह्या पहिल्या 2 ओळींचा विचार आपण इथे पूर्ण करतोय आणि पुढील ओळीचा विचार आपण पुढच्या भागात करू. पण हे चिंतन आत्ता जे आपलं केलं ते लक्षात घेऊन आपण हा श्लोक एकदा म्हणूया पुन्हा एकदा. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. आता प्रार्थना म्हणून आपण या भागाचा समारोप करू. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.